श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. मंडळी, आज आहे आषाढी एकादशी आणि तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद, सौख्य, समृद्धी नांदो हीच विठूचरणी प्रार्थना. तर मंडळी, आजचा व्लॉग हा दुपारी सुरू होतोय. आता जस्ट मी कामावरून आले आणि घरात बघते तर आई नैवेद्याची तयारी करताय. तर आता सगळ्यात आधी जाते आणि आईंना मदत करते. आईंनी अशी छान तुळशीमाळा केली आणि ह्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीला घातलेली आहे आणि बघा किती छान दिसते. तर इकडे आमची जेवणाची गडबड चालू आहे. आषाढी निमित्त आता देवाला नैवेद्य दाखवायचं आहे. तर आज आम्ही इथे बनवतोय निरफणसाचे कापा आणि आई आता इथे भाजी बनवत आहे. आणि हा आमच्या निरफणसाची आहे ना, आई मागच्या वेळी बेसनमधली केलेली आणि आज आम्ही रव्यामधली भाजलेली आहे, जी सगळ्यांना जास्त आवडतात रव्यातली ना. आणि इथे मी छान असं पीठ मळून ठेवलं आहे. आता थोड्या वेळाने आम्ही चपाती भाजू. आणि ते आपले हे माळा घातला ते मस्त दिसते ना तुळशीची. मला पण ना तसली मूर्ती तिकडे पण आहे. मी म्हणजे कॉलेजला होती ना शिकवायला, तेव्हा तिथून जाताना माझ्या फर्स्ट इयरच्या म्हणजे मी क्लास टीचर होती ना, तेव्हा त्या मुलींनी मला गिफ्ट दिलेली. हां, आणि ही कुठून घेतलेला तुम्ही आई? ही मूर्ती गिफ्ट दिलेली होती. हां हां. आमच्या गृहप्रवेशाच्या वेळेला हे आमच्या एक मूर्ती घ्यायची होती ना, हां हां हां. म्हणजे प्रवेश करताना. तर बघली आम्ही भेटशीर बघली तेवढ्या माझ्या मामाक सांगलो ना, तर कुठच्याच दुकानात नाही आहे. मग आम्ही फोटो आणलो. हां हां हां. आता असं ते देवार आहे, फोटो आणलो. आणि दुसऱ्या दिवशी ना फोटोचं पूजन ते आम्ही त्या दिवशी केलं आणि दुसऱ्या दिवशी गृहप्रवेशाच्या दुसऱ्या दिवशी हे झालं. आमच्या घर बांधल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर आहे ना, तो आमच्याकडे येईल म्हणजे ते का त्या दिवशी येऊन मिळाल गृहप्रवेशाच्या दिवशी. मग ते दुसऱ्या दिवशी येईल. त्यांनी ते पिकुळ्यातलं पोरगो ना बाबू म्हणा, त्यांनी ह्या मूर्ती गिफ्ट आणल्या, म्हणजे एक बॉक्स आणल्या आणि पप्पाच्या हाती दिल्या. म्हणजे माझ्याकडे घेऊन येलो ना, पण मला आई गिफ्ट दिला त्याला आई पिकुळ्याचं. बघली मी वाटावणार खावा उघडून बघूया. उघडून बघल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, माका इतक्या माझ्या डोळ्यात पाणी दिला मूर्ती बघलो. आणि कारण माका खूप आवड होती आणि माझी इच्छा होती की म्हटलं मूर्ती आम्ही गृहप्रवेशाच्या दिवशी हे करायची, घरात हाडीची पूजनाला. त्या दिवशी मिळाल ना, पण ते बरोबर दुसऱ्या दिवशी ना सकाळी 8 वाजता मूर्ती घेऊन येलो तो पोरगो. ती मनापासून इच्छा असली ती देवाला कळली ना. देवाला सुद्धा यायचं होतं आपल्या घरामध्ये. मी म्हणजे मूर्ती तो बॉक्स उघडल्या ना, गिफ्ट एकदम माका इतक्या घरा निला माका. तर माझी इच्छा होती की ती मूर्ती हाडूची. भाजीचा कलर पण बघा कसं दिसतोय. कापा सुद्धा छान दिसत आहेत. थोड्या वेळाने चपाती करूया ना. तर आषाढी एकादशीच्या निमित्त आज आम्ही बनवतोय कडण. तर मी मगाशी कामावर होते आणि आईंनी पहिली थोडी हे करून घेतलात ना तुम्ही. पहिलं काय केलं आई ते जरा सांगा. भाजलो, मूग भाजलो आणि ह्या करून घेतलो, जराशी मिक्सरात फिरून घेतले ना. हां, एकाचे 2 असे डाळ केले त्यांचे आणि हे केले उकडून कुकरमध्ये उकडून घेतले. आता हे खोबरा, जिरा आणि हळद ते वाटून घ्यायचं. हां, जराशी वेलची ती नंतर घालायची. मूग उकडलेले काढून घेतलेत. आता वाटप घालायचं. मूग घेतले, तुपात भाजलेलं ना. ते पहिल्यापासून सांगा कसं काय केलात ते. पहिली मूग घेतला ते तुपामध्ये भाजलेलात ना. म्हणजे असेच भाजून घेतले आणि नंतर ते मिक्सरला लावले. ओके. आणि मिक्सरला डाळ केली त्याची, मिक्सरला एकदा अशी फिरवून घेतलं आणि नंतर ती कुकरमध्ये उकडत ठेवलं. आणि तूप कशात टाकला? तूप आता ह्याच्यात टाकलो उकडताना जरा. ओके, तूप टाकलं.
खोबरा जिरा हळद वाटून घेतो. आणि गूळ कधी घालायचं मग? आता ह्याला उकळी आली की गूळ घालायचं लाईट. त्याला छान अशी उकळी आल्यानंतर आपण गूळ घालणार ना? उकळी जरा. आणि मग वेलची. हो, मग उतरताना जराशी वेलची. उपवासाला सर्रास हे कडण सगळीजण करत असतील. मुगांचं घर असतं थंड. मला जरा कामावरून यायला उशीर झाला ना, आता पहिलं मला भेटलं असतं. याला आता छान अशी उकळी आली आहे. तर ते आपणच हे होणार की? हो, आता गुळ विरघळला ना, जरा दाट झाले त्याला ना. गरम याच्यात घातल्यामुळे लगेच विरघळेल. गरम विरघळ ह्याच्यात घातल्यानंतर लवकर विरघळतात. आता दाट जातं लागलं झालं. मग उतरताना वेलची टाकलं की रेडी ना? ना आताच टाकूया वेलची. वेलची पावडर टाकायची. वास छान येतो वेलची पावडर. ऑलरेडी जिरा घातलो, त्याचा पण स्मेल येणार ना. अजून ह्याला दाट व्हायला द्यायचं की झालं? झालं आता काय झालं ना. सर्दीसाठी पण बरं होईल ना गरम गरम पिल्यावर. झालं, दाट झाला. मला सर्दी झाली त्यामुळे मी सगळंच सर्दीसाठी शोधते. आम्ही आता इथे देवासाठी छान असं पान तयार केलेलं आहे. आज आषाढी एकादशी निमित्त देवासाठी नैवेद्य आता जस्ट दाखवून घेतला आहे. आणि आता मनी माऊला पण भूक लागली आहे, तर तिला सुद्धा वाढूया. तरी आता मी जेवून घेतो, तुम्ही पण या जेवायला. आषाढी निमित्त स्पेशल कडण आमचं, टेस्ट करायला नक्की या. तर मंडळी छान अशी संध्याकाळ झाली आहे, मस्तपैकी पाऊस पडून गेली आणि वातावरणामध्ये एकदम अशी शांतता पसरलेली आहे. देवाचा दिवा लावला आणि आता आम्ही चहा घेणार होतो, पण आम्ही प्लॅन चेंज केला. आता आम्ही काढा पिणार आहोत मस्तपैकी. मला काल कामावरती गेले आणि एवढा पाऊस होता की मी त्या पावसामध्ये भिजले आणि मला सर्दी झाली. तर आई बोलले आता आपण काढा घेऊया. आई सर्दीचा काढा करतायत माझ्यासाठी. काय काय घातलं आता ह्याच्यामध्ये आई? आला, हे गवती चहा, तुळशीची केसर असतात ती, आणि काय घातलं? गवती चहा पण घातला. ते धणे तव्यावर गरम करून तुम्ही. काल मला खूप सर्दी झाली होती मी जाताना. पिऊन बघूया कसा लागतोय तो. असली निरागस अशी झोपलेली ना, मग मला तिच्याकडे बघून असं वाईट वाटायला लागलं. दिवसभर बिचारी पाठसून अशी फिरत राहते मला घाला घाला म्हणून. आणि नाही घातलं तिला, घातलं तरी ते कमीच वाटतं, आणि नाही घातलं की मग माझ्याच मनाला वाईट वाटत राहतं बिचारी, असं वाटतं. दमते ना ती आता, त्याच्यामुळे ते काढा वगैरे पिऊन झालेला आहे. आणि आता आम्ही करणार आहोत उद्या नाही केळफुलाची भाजी स्पेशल उद्याची. उद्याच्या व्लॉगमधली रेसिपी आताच समजणार आहे सगळ्यांना. तर आता ही केळफुलाची भाजी कशी साफ करायची ते सांगतील आपल्याला. माझी दीदी पण छान करते भाजी. ही आई मग सोलल्यानंतर रात्रभर पाण्यात घालून ठेवावं लागतं. हो, चिरून पाण्यात घालून ना. असे सगळे पहिले काढून घ्यायचं ना. त्याच्या आतमध्ये अशी फुलं असतात ना छोटे छोटे, एक एक पाकळी असे काढून घेतल्यानंतर ते आपल्याला मिळत जातात फुलं.
त्याच्यात हे असतं ना मोठं, ते काढून टाकायचं ना, तो ते दोरा असतो. काढायचं आणि हे टोपी काढायची. हा, हे टोपी काढायची असे. हे बघ, असं असतं. आतमध्ये कसं काळ्या कलरचा कसा दोरा असतो आणि दोरं नाही, काठी घट्ट काठी असतं कशी. हे. हे बघ घट्ट असतं आणि ही एक टोपी कशी साल असतं. तशी काढून घ्यायची आणि मग नंतर चिरायची ना, सगळ्यात जसं नंतर काढून हे असं सगळ्याचं काढून घेऊ, चिरायची. बारीक चिरू आहे. आता ह्याच्यात उद्या काय घालणार आहे, वाटाणे की हरभरे वगैरे? काय घालूया? वाटाणे. वाटाणे घालूया. चालेल. एकदा तुम्ही केलेले आहेत ना, तेव्हा आम्ही वडे भाजलेले वाटतं ना, तेव्हा त्याच्यासोबत वडे काय पुऱ्या होत्या, त्याच्यासोबत पण मस्त लागत होते. पुरी वाटलं. माझ्या बाबू खूप आवडतं बोलण्याची भाजी. तर आता सगळ्याच आपण असं काढून घेऊया. आता आम्ही ही सगळी दोघांनी मिळून साफ केली आहे पटपट, आणि शेवटी हा असा कोंब उरतो नाही कोवळा, तो पण किसायचा. हो, ते तर बारीक करू. आणि कोमाची भाजी कशी आणतात तशी तशी बारीक करू. बाजूलाच कोंब आहेत, भरत मामांनी दिले ना. पाणी घालूया, पाण्यातच चिरू आहे, नाही तर काळी काळी पडणार लगेच. हात काळे होतात. कोणतीही गोष्ट अशी खाण्यासाठी कष्ट असतात तशी. भाजी एवढी रुचकर लागते, पण ते करण्यासाठी खटपटी सुद्धा तेवढ्याच आहेत. कष्टाशिवाय काय मिळतं. कोंब सुद्धा बघा, भाजी खायला किती भारी वाटते, पण किती काट्यांमध्ये जाऊन ते काढून आणावे लागतात. काढून टाकू. अशा पद्धतीने हा पूर्ण जो कोवळा उरलेला शेवटचा कोंब आहे तो किसून घ्यायचा नाही. ही भाजी आता आपण साफ केली आणि त्याच्यामध्ये हा असा उरलेला नको असलेला कचरा पण वेगळा काढला आहे. मी आता हे चिरायला घेणार नाही. तर बोन झाला ना, बारीक चिरू. पाण्यात घालू आहे, नाहीतर ती लगेच काळी. मी काय असे पाण्यात असले तरी पण बघा कलर लगेच बदलतो त्यांचा. रात्रभर पाण्यात ठेवायचं आणि उद्या सकाळी ते पाणी काढून टाकायचं. पिळून काढून घे ना, मग तो आडूकपणा असतो तो जातो ना त्याच्यातून. कडवटपणा असतात. मला कधी कधी तोच प्रश्न पडायचा, म्हटलं मला माहीत आहे कशी करतात भाजी ती ना, ते मास्टर शेफमध्ये दाखवतात बघा, त्यांना चॅलेंज देतात केळ फुलापासून, म्हणजे केळ्याचं असं काहीतरी, मग ते सुमती कसे करायचे असं मग विचार करायचे, काहीतरी असणार तर त्याच्यामध्ये लगेच कसं, म्हणजे कडवट लागणार ना ते घालवण्यासाठी पण त्यांचे काहीतरी मार्ग असतील. खूप टेस्टी लागते ही भाजी, भाकरीसोबत सुद्धा छान लागते. भाकरीसोबत छान लागते. हे सगळं आहे ते आपण असं बारीक चिरून घेऊया.
तर आता अशा पद्धतीने सगळी भाजी आहे ती छान आईंची चिरून झालेली आहे. आता हे पाणी तसंच ठेवणार ना? हो हां. आणि उद्या सकाळी काढून टाक. उद्या काढून पूर्ण रात्रभर ठेवायचं ना. तर आता ही भाजी जी आहे ती आम्ही आता रात्रभर अशीच ठेवणार आहोत आणि याच्या रेसिपीसाठी तुम्हाला आमचा पुढचा व्लॉग बघावा लागेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय.